दर्जेदार मराठी सिनेमा असून सुद्धा ते बॉक्स ऑफिसमध्ये हिट का होत नाही? म्हणजे त्याला म्हणजे कशाला कमी पडतात ते? मार्केटिंगला कमी पडतंय कशाला कमी पडतं? ते आता होतं काय, दर्जेदार सिनेमे असतात. मग एकतर असतं की आपल्या आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतली एक म्हणजे स्पर्धा, की म्हणजे नेहमी स्पर्धा म्हणजे मला तरी पाहायला मिळते. मुंबईवाले पिक्चर, पुण्यातले चित्रपट, पश्चिम महाराष्ट्रातले चित्रपट, विदर्भातले, कोकणातला वेगळा. मग ही आमची टेक्निकल टीम, तुमची लॉबी, आमची लॉबी, मग आमच्या लॉबीत दुसरी वालसला आहे. मग काय होतात, मग ह्याच्यामध्ये म्हणजे ते संघटन नसतं, मैत्रीपूर्वक संबंध नसतात, फक्त वरवर चर्चा गप्पा. मग त्यातून काय होतं की सिनेमा कुठलाही असू द्या, सगळ्यांनी एकमेकांचा सिनेमा पाहिला पाहिजे, बोललं पाहिजे, गेलं पाहिजे. मग ह्याच्यात होतं काय की मग एका दिवशी 5-5 सिनेमे, 6-6 सिनेमे रिलीज करणे. मग त्या स्पर्धा प्रेक्षक ठराविकच आहेत. म्हणजे 100रातले प्रेक्षक तुमचे 10 लोकच पिक्चर बघणार आहेत. त्यातले तुम्ही 7 सिनेमे आले की ते परत डिवाइड होतात. मग ती गोष्ट तुम्ही रिलीजच्या काळात त्या लोकांनी घेतली पाहिजे. किंवा खूप सिनेमे कुठल्या कुठल्या विषयाचे येतात, वेगवेगळे येतात. म्हणजे विषय कुठले घ्यावेत काही त्यांनी सिलेक्ट केले पाहिजे. म्हणजे कधी-कधी एखादा ऐतिहासिक किंवा एक साऊथचा कुठलातरी मोठा भव्य-दिव्य देशभक्तीपर किंवा मोठा सिनेमा असतो ना, आपला कुठलातरी साधा मराठी टुकार चित्रपट असतो की त्याला काहीच व्हॅल्यू नसते. पण लोक साहजिकच तो चित्रपट बघतात. त्याच्या पेपरवरती त्याचं समीक्षण येतं, रील्स व्हायरल त्याच्यावरती किंवा सोशल मीडियावर ते दिसतं. मग आपण म्हणतो आपला पिक्चर का नाही चालत? आपल्यात दमच नाही ना त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे कथेत दम नाहीये, त्या प्रोडक्शन व्हॅल्यूमध्ये नाहीये. म्हणजे अमुक-तमुक आमचा जवळचा पाहुणा-रावळा म्हणून कलाकार घेतलेले असतात. कोणीतरी म्हणजे असं झालं हल्लीच्या काळामध्ये की कला दिग्दर्शक म्हणजे कोण? डायरेक्टरचा कोणतरी भाऊ, मावस भाऊ त्याचंच नाव लागलं जातं कला दिग्दर्शक. हो, हो. म्हणजे ते का? म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडं ताकद आहे म्हणून तुमची घरातलीच नावं लावणार का सगळीकडे? कॉस्ट्यूम डिझायनर, डायरेक्टर तेच, कॉस्ट्यूम डिझायनर तेच, अमुक तेच. ते कशासाठी? मग तुम्ही हे म्हणजे त्यात काय होतं की क्रेडिट सगळीकडेच क्रेडिट घेतलं पाहिजे का सगळ्यांनी? मग ते कुठेतरी मीपणा किंवा मग कुणी पण त्यांनी कमी केलं पाहिजे आपल्या इंडस्ट्रीतल्या नाही, लोकांनी. पण या सगळ्यामध्ये ज्यावेळेला तो सिनेमा चालत नाही, तेव्हा निर्मात्याला तर फरक नक्कीच पडतो, दिग्दर्शकाला पडतो, कला दिग्दर्शकालाही फरक पडतो. तर त्याचे परिणाम म्हणजे काय होतात मनावर? मनावर परिणाम होतात. कारण होतं काय की आज जरी मी म्हटलं की माझे 50 चित्रपट झाले. कुठले कुठले झाले? तर मी ठराविकच 4-5 नावं सांगतो. हां. का? जसं आपण एकत्र पुन्हा गोंधळ पुन्हा गोंधळ केलेला आहे. असे बरेच सिनेमे आहेत की ज्यांची नावं घेतो मी नेहमी. कारण ते माहिती आहेत जी टीव्हीवर दिसतात. लोकांना माहिती. काही सिनेमे आले आणि गेले. मग ते सांगूनच चालत नाही. होते सिनेमे चांगले. 2-2, 3-3 कोटी रुपये खर्च केले. पण ते काय होतं लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. मग त्यात माझंही काम नाही पोहोचलं. मग ही कुठेतरी भावना मनाला दुःख देणारी आहे की आपले सिनेमे पोहोचले नाहीत. बॉक्स ऑफिसवर चाललेच नाहीत. किंवा काही सिनेमे फक्त फेस्टिव्हल पुरते मर्यादित असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो 2008ला मी सर्कस नावाचा एक सिनेमा केला होता. रणजित गुगळे त्याचे कार्यकारी निर्माते होते. अजय सिंग त्याचे डायरेक्टर होते. तो सिनेमा इतका सुंदर झाला होता. पण काही तांत्रिक अडचणी किंवा पुढे निर्मात्याच्या अडचणीमुळे तो सिनेमा काही आजही प्रदर्शित झालेला नाही. म्हणजे माझं एवढं स्वप्न होतं त्या चित्रपटाविषयी की हे पिक्चर रिलीज झाला तर मला खूप कामे मिळतील. अशी ती गोष्ट झाली होती. तर तो काही सिनेमा रिलीज झाला नाही. अशामुळेही बऱ्याच वेळा काही पिक्चर रिलीज होतच नाहीत. काही झाले तर थोडक्या प्रमाणात होतात, लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ह्या हां. सगळ्याचा परिणाम हा सगळ्या टेक्निशियनवरती होत असतो.